नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा शहरामध्ये. माझं शौचालय माझा सन्मान हा 15 नोव्हेंबरपासून तर 10 डिसेंबरपर्यंत भारत सरकारने कार्यक्रम राबविला आणि 10 डिसेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती यांनी या कार्यक्रमाचा समारोप केला. खरं तर शौचालय हे आपल्या दैनंदिन जीवनाची फार मोठी आवश्यकता आणि गरज. परंतु आपण जर ग्राउंड लेवलवर पाहिलं, जमिनी स्तरावर पाहिलं तर शौचालयाची काय परिस्थिती हे आपल्याला दिसून पडेल. आज आपण उपस्थित आहोत दारव्हा नगर परिषद हद्दीतील टोलीपुरा या सार्वजनिक सामुदायिक शौचालयावर. तर आम्ही आपणाला या शौचालयाची परिस्थिती दाखवू इच्छितो. माझे कॅमेरामन आपणाला सर्व दाखवतील. तर मी आपणाला सांगू इच्छितो कशा प्रकारची ही शौचालयाची परिस्थिती आहे. तर पहा, इकडे हे संपूर्ण शौचालय आपण जर पाहिलं तर ही शौचालयाची परिस्थिती आहे. हे जे शौचासाठी पाण्यासाठी वापरण्यात येणारा हौद आहे, यामध्ये कशाही प्रकारचं एक थेंबसुद्धा पाणी आपल्याला दिसत नाही, पूर्णतः कोरडं आहे. आणि अशामुळे आपण शौचाला आल्यानंतर हे कशा प्रकारचं या शौचालयाचा वापर करावा हा नागरिकासाठी फार मोठा प्रश्न आहे. तर मी माझ्या कॅमेरामॅनना हे दाखवू इच्छितो. हे बघा, हे शौचालयाचा जो डोअर आहे, हे दरवाजा आहे, पूर्णतः तुटलेला आहे. आणि हे कशा प्रकारचं हे शौचालय आपण वापरायचं, नागरिकांनी कसं वापरायचं हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. आणि याकडे नगर प्रशासनसुद्धा दुर्लक्ष करत आहे, डोळे झाकपणा करत आहे. आणि अशा प्रकारची हे संपूर्णतः घाण आपण हे पाहू शकता. असं हे संपूर्णतः हे शौचालय घाणीचे साम्राज्य येथे आपल्याला दिसत आहे. आणि ह्या संपूर्ण परिसरसुद्धा आणि हीच परिस्थिती इकडल्या दुसऱ्या शौचालयाची सुद्धा आहे. आमचा कॅमेरामन आपल्याला दाखवेल. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि या संपूर्ण शौचालयामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा आपल्याला दिसणार नाही. आपण संपूर्णतः या पाण्याच्या हौदामध्ये पूर्ण आपण कॅमेरामनने आपणाला संपूर्ण दाखवलेलं आहे. तर चला मग. तर ही परिस्थिती आपल्याला शौचालयाची दिसून पडते. आपण इकडल्या भागामध्ये पुरुषासाठी वापरण्यात येणारं शौचालय दाखवलं आणि हीच परिस्थिती समजा महिलांसाठी जे शौचालय वापरात असते, हे सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आपणाला दिसेल. माझे कॅमेरामन दाखवेल. हीच परिस्थिती हा दुसरा पाण्याचा हौद आहे, याच्यातसुद्धा पाण्याचा थेंबसुद्धा आपल्याला दिसणार नाही. आणि अशाच प्रकारची अस्वच्छतासुद्धा येथे आपल्याला दिसून येईल. आणि हे दरवाजे आणि हे सर्व काही शौचास वापरण्यात येणारे पूर्णतः शौचालय अस्वच्छ आणि घाणीचे साम्राज्य असलेले आहे. आपण पाहू शकता हे संपूर्ण शौचालय कसे घाणीचे साम्राज्याने संपूर्ण भरलेले आहे. स्टॉप कर. तर अशा प्रकारचं संपूर्ण हे शौचालय आहे आणि घाणीने संपूर्ण माखलेलं आहे. आणि कशा प्रकारचंही इथं चांगल्या प्रकारे वापर होऊ शकत नाही. माझं शौचालय माझा सन्मान हा सरकारद्वारे दिलेला एक मंत्र किंवा एक घोषवाक्य आहे. परंतु जमिनी स्तरावर जर आपण याची पाहणी केली असता अशा प्रकारची दाहक आणि गंभीर परिस्थिती आपल्याला दिसून येते. नगर परिषद प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे हे सुद्धा प्रश्नचिन्ह सर्व जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा.